आज आपल्याला आतापर्यंत आपण जे इंग्रजीचं काना वगैरे मात्रा शिकलो, आपण कसं लिहायचं ती मुळाक्षर शिकलो, वेल्स ए आय ओ यू, मराठीला काय ते, उकारा काय ते, एका मात्राला काय ते, दोन मात्राला काय ते, एका मात्राला काय ते, एका दोन मात्राला काय ते, हे जे शिकलो आणि जे इंग्रजी मध्ये जे परत येणारे शब्द जे शिकलो त्यावर आधारित सोपं तुमच्या पुस्तकातला एक उतारा आहे छोटासा, ते आपल्याला वाचायचं. आपल्याकडून वाचनाची 100% अपेक्षा मला नाही, पण मी जेवढं शिकवलं त्या हिशोबाने आपल्याला निदान 70% वाचता आलं पाहिजे. 70%ची अपेक्षा मी आपल्याकडून ठेवू शकतो. ह्याच्यामधला एखादा शब्द असा असेल की माझ्याकडून एकदा गेला नसेल, तुम्ही कधी ऐकलं नसेल तरी तुम्हाला नाही आलं तर काय का तुम्हाला शिकवलंच नाही तर कसं येणार आहे. आता हे मनातल्या मनात वाचायचं लिहिताना, आणि मी ज्याला उभवलं त्यानं मला जी मी वळण पडली तर ती वाचून टाकायची. विशेष म्हणजे याचं वाचन पण ठरलं आहे आपलं. हे दिसू दे वाटायची ती